नमस्कार. रुचकर साधं यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर हिवाळा स्पेशलमध्ये आज आपण पाहतोय हरभऱ्याची ओली भाजी. अगदी चवदार, खमंग, कुठल्याही मसाल्याचा वापर न करता, भाजी करताना पाण्याचा न वापर करता सुद्धा अतिशय चवदार, खमंग भाजी कशी करायची हेही आपण इथं पाहणार आहोत. आणि ही भाजी वर्षाला एकदाच भेटते. ओली आहे तोपर्यंत, सुकल्यानंतर तर आपण गरगटा भाजी करून खातोच. चला तर मग आपण मस्त झणझणीत अशी भाजी करायला घेऊया. तर इथं मी पाव किलो भाजी घेतलेली आहे आणि ही स्वतः जर भाजी तोडली ना तर हिला धुवायची गरज नाही, पण ती स्वतःच्या शेतातलीच असायला हवी. आपल्याला माहीत असायला हवं ह्याला कधी फवारणी केली किंवा कधी आपण याच्यावर औषध वगैरे फवारले, हे तितकंच महत्त्वाचं. आता बाजारामध्ये भाज्या येतात, ते लोक पैशासाठी कधी तोडतात, कसे तोडतात, किंवा दुसरी व्यक्ती, गावाकडच्या बरेच व्यक्ती असतात की भाजी खुडून आणायची, ती बाजारात जाऊन विकायची, पण त्यांना माहीत नसतं याच्यावर कधी फवारणी केली. त्यामुळे ना मी शक्यतो नेहमी भाजी एकदा तरी पाण्यातून काढते. तर आता ही भाजी स्वच्छ फक्त पाण्यात टाकायची, 2-3 वेळा अशी डीप करायची, म्हणजे पाणी त्या भाजीपेक्षा व्यवस्थित असं खळखळ धुता येईल असं असायला हवं. आणि ती छान पिळून घ्यायची, म्हणजे काही केमिकल असेल किंवा धूळ वगैरे बसलेली असेल. आणि बाजारातून आणत असाल तर ती भाजी बऱ्याच वेळा कुठून कशी आली, कशी बांधून ठेवली होती, किंवा ती बाजारात बसल्यानंतर कितीतरी किटाणू त्यावर किंवा धूळ वगैरे बसलेली असते, त्यामुळे तर धुणं गरजेचंच आहे. तर आता ही भाजी आपण छान धुवून अशी गच्च पिळून घ्यायची. आणि जरी का थोडंसं आंबटपणा कमी जरी वाटला तर आपण तेही पाहणार आहोत व्हिडिओमध्ये. आता ही पाणी बघा किती गढूळ आणि काळपट निघलेलं आहे, तर एवढं पोटात आपल्या घाण जाऊ शकते. आता इथं शेंगदाणे मी भाजून घेतले, छान खरपूस भाजले की ओबडधोबड याचं कूट होतं. खूप बारीक कूट करायचं नाही. ओबडधोबड ठेवलं ना तर भाजी चवदारसुद्धा लागते आणि दिसायला पण चांगली दिसते. आता हे छान वाटून घेतल्याच्या नंतर आपण इथं 1 कांडी लसूण छान असा बारीक करून घ्यायचा आहे. बारीक म्हणजे खूप असं पेस्ट करायची नाही, थोडंसं कुटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कुटून झालेलं आहे. ही भाजी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण प्लेटमध्ये पूर्ण असं काही नाही होत, पिळून घेतली की लगेचच ती प्लेटमध्ये ठेवली, खुली राहते. आता इथं 2 पळी साधारण तेल टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. भाजी कितपत आहे, इथं मी पाव किलो भाजी घेतलेली आहे, त्यामुळे 2 पळी टाकले. आणि याच्यामध्ये तुम्ही फोडणीसाठी जिरं किंवा मोहरी वापरू शकता. थोडेसे जिरं टाकून घेतलेले आहेत. थोडेसे हलकेसे जिरं तडतड झाले, खूप काळसर होऊ द्यायचे नाहीत. तर थोडेसे तडतड झाले की जे लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि गॅस जे आहे ते मीडियमपेक्षा थोडासा कमी करायचा. का तर लसूण जे आहे ते खूप काळसर झाला नाही पाहिजे किंवा कडक झाला नाही पाहिजे. त्यामध्ये ते ओलसरपणा असेल ना तर ती भाजीला चव छान येते. एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे. आता याच्यामध्ये ही भाजी टाकून घेऊया. आता जेव्हा भाजी टाकतो ना तर तेव्हा मीडियम गॅस करून घ्यायचा आहे. इथे मी कढईमध्ये भाजी बनवते, म्हणजे लोखंडाच्या कढईमध्ये. तर तेव्हा कढई खूप गरम झाल्याच्या नंतर भाजी पटकन अशी लागू पण शकते खाली, त्यामुळे पटकन परतून घ्यायची, म्हणजे जी लसणची पेस्ट आहे ती पूर्ण भाजीला लागते. आणि असंच जर सोडून दिलं तर फक्त निम्याच भाजीला लागते. आता हे पलटून घेतले. आता मी हाय फ्लेम केलेली आहे. हाय फ्लेमवर आपल्याला साधारण 4-5 वेळा तरी ही भाजी अशी खालची वरी, वरची खाली करून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं तर भाजी पटकन अशी, आता दिसताना तर खूप जास्त भाजी दिसते, पण जसं जसं हे परतून आपण तशी थोडीशी होते किंवा कमी होते. त्यामुळे सतत हलवत ही परतून घ्यायची आहे. तुम्ही असंच जर सोडलं आणि जर का कढईमध्ये करपली भाजी तर ती चवीला व्यवस्थित लागत नाही. जोपर्यंत भाजी व्यवस्थित परतत नाही याला सतत हलवून घेऊया. 4 ते 5 मिनिट झाले मी हाय फ्लेमवर ही भाजी अशीच हलवून घेतलेली आहे. तर नरम झाली. आता हे 2 मिनिटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे वाफेवर आणखीनच 2 मिनिटाच्या नंतर उघडल्यानंतर बघा वाफ दणकून निघलेली आहे. आणि थंडी असल्यामुळे जास्तच वाफा निघतात, खूप थंडी आहे सध्या. तर ह्या जी भाज्या आहेत, ज्या त्या सीझनच्या भाज्या म्हणतो ना, सीझनेबल भाज्या, त्या खाल्ल्याच पाहिजे. आणि प्रत्येकजण खातच. शहरातसुद्धा असं कुठलं शहर नाही की जिथे ह्या भाज्या भेटत नाहीत. प्रत्येक ठिकाणी सिजनेबल माणूस आवर्जून खातं, आणि ते वर्षातून 6 महिन्यातून एकदा येतात म्हणून. आणि त्या भाजीची चव ना असं एरवी खातो ना तशी लागत नाही. तर हे बघा अशा प्रकारे छान शिजल्यानंतर बारीक भाजी झाली. तर आता बघा, तुम्हाला जर वाटलं की आता थंडी जास्त नाही आणि नवीन असल्यामुळे ना आम जास्त नाही भाज्यांना, तर काय करायचं, गावरान टमाटर असतात बघा, 1 वैशाली 1 गावरान,
तर गावरान टमाटर नेहमी राहू द्यायचे, जेणेकरून कुठल्या भाजीला थोडा आंबटपणा पाहिजे असेल तर आपण टाकू शकतो. तर इथं मी बऱ्यापैकी मोठे एक टमाटर घेतले आणि ते टमाटर कट करून टाकलं ना तर त्यामध्ये दिसतं. तर किसून घालायचं म्हणजे त्याचं सालसुद्धा ह्या भाजीत जात नाही आणि टाकले का नाही हेही कळत नाही आणि भाजी तर आंबूस अशी छान लागते. त्यामुळे मी तर मोठं बघून एक टमाटर घेतलेला आहे आणि असं छान खिसून घालायचं आहे. आणि खिसल्यामुळे बघा जसं की आपण प्युरी करतो ना तशा प्रकारे हे होतं छोट्या खिसणीनं खिसल्यामुळे. आणि थोडंसं पिकलेलं टमाटर घ्यायचं, खूप कच्चं घ्यायचं नाही म्हणजे शिजायला वेळ लागत नाही. पिकलेलं टमाटर पटकन एक जीवपणा येतो त्यामध्ये आणि मिक्स होतं सर्व भाजीमध्ये. आता हे छान असं किसून घेतलं आहे बघा. ह्या बाजूचं सुद्धा काढून घेऊया आणि साल राहिलेलं आपण बाजूला करून घ्यायचं आहे. तर बघा वाटणार नाही आपण हे किसून घेतलं आहे. आता पूर्ण भाजीमध्ये हे टमाटर आहे ती मिक्स करून घ्यायचं आहे. धुतल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की वाटतं आपल्याला की आंबूसपणा नसलेल्या भाजीला तर चव लागणार नाही. आता आपली आजी पणजी ना स्वतः खुडून आणायच्या भाज्या फवारणी व्हायच्या अगोदरच आपण तोडून आणतो आणि स्वतः तोडून आणल्यामुळे ती आणली की लगेच झटकून घ्यायची आणि लगेच बनवायची, तेव्हा ते काय वाटत नाही. पण आता ना उत्पन्न निघण्यासाठी औषधाचा फवारण्या वगैरे करतात. आपल्या पोटात असं काही केमिकल जाऊ नये असं तर ना कुठलंच प्युअर राहिलेलं नाही. तरी पण जेवढी काळजी घेता येते तेवढी घ्यायची. तर अर्धा चमचा मीठ टाकून घेतले. आता व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. आता तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. पाव चमचा हळदी पावडर टाकले आणि 1.5 ते 2 चमचे लाल तिखट टाकायचे. तुम्ही इथं ना हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. 9-10 हिरवी मिरची तिखट असणारी टाकली तरी पाव किलो भाजीसाठी पुरेशी अशी होते. आता तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आता बऱ्याचशा व्यक्तींना ना कधी-कधी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट न घालता सुद्धा भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. काही भागामध्ये डाळीसुद्धा वापरतात, म्हणजे मुगाची डाळ वगैरे वापरतात ह्या भाजीला. पण मराठवाड्यामध्ये शक्यतो इथे शेंगदाण्याचंच कूट म्हणजे टाकतात ह्या भाजीत. तर सतत हलवल्यामुळे किंवा लो फ्लेम केल्यामुळे ना भाजी खाली बिलकुल लागलेली नाही आणि शिजलीसुद्धा. शक्यतो कवळी भाजी असेल ना तर पटकन शिजल्या जाते आणि चवीला सुद्धा चांगली लागते खमंग अशी. आता तरी पण मी चेक करते तर थोडीशी कसर आहे, पण आपण थोडंसं 1 मिनिट अगदीच लो फ्लेमवर झाकून ठेवायचं आणि मध्ये-मध्ये चेक करायचं म्हणजे खाली लागणार नाही यासाठी. तर बघा छान अशी वाफ निघलेली आहे भाजीची आणि खाली लागू नये म्हणून एखाद मिनिटांनीही चेक करायचं आहे. कवळी आणि ताजी भाजी असल्यामुळे साधारण 10-1 मिनिटामध्ये ही भाजी तयार झालेली आहे. आता हे शेंगदाण्याचं कूट इथं तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. थोडं ओबड-धोबड आहे म्हणजे मोठं-मोठं ठेवायचं आहे शेंगदाण्याचं कूट, म्हणजे भाजीला चवसुद्धा छान लागते. आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं ना शेवटी टाकायचं म्हणजे काय होतं शेंगदाण्याचं कूट टाकून जर तुम्ही भाजी केली ना तर मग ती भाजी न वाफता ती शेंगदाण्याचं कूट कढईला लागतं, मग ते करपलं जातं, परत त्या भाजीची चव बिघडते. त्यामुळे भाजी कुठलीही असो अशी भाजी जर करायची असेल ना तुम्हाला तर भाजी छान शिजवून घ्यायची आणि शेवटी शेंगदाण्याचं कूट घालायचं म्हणजे ती भाजी अशी कोरडी होणार नाही किंवा असं चोथा लागल्यासारखी लागणार नाही, खाली करपणार सुद्धा नाही. तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा. कुठलेही मसाले न वापरता किंवा जे आपली आजी पणजी बनवायची तशा प्रकारे बनवल्यामुळे जी चव लागते ना ती मसाले टाकल्यानंतर सुद्धा लागणार नाही. एखादा मिनिट हलवल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया. तर अशा प्रकारे ही हरभऱ्याची भाजी बनवून ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊन बघा. कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आजची हिवाळा स्पेशल ही हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय अँड टेक केअर.